खानदेशात घरोघरी आवर्जून केला जाणारा हा पारंपरिक पदार्थ तुम्ही कधी खाल्लाय का? खूप चविष्ट आणि पोटभरीचा असा हा पदार्थ ठरतो. फुनके आज आपण बनवतोय. नमस्कार, मी स्मिता. स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आईच्या हाताने तयार केलेली परफेक्ट फुनक्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली, त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघा. रेसिपी जरा देखील आवडली तर एक लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आता या ठिकाणी 3 प्रकारच्या डाळी घेते मी. जास्त प्रमाणात मुगाची डाळ घेतली, 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ. तुम्हाला आवडत असेल तर तुरीच्या डाळीचं प्रमाण जास्तीचं घ्या. पण आई म्हटली की तुरीची डाळ जर जास्त घेतली ना तर पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून मुगाची डाळ ही जास्तीची घेतली मी. त्याला 3-4 पाणी तिन्ही डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून घेतल्यात आणि भरपूर पाण्यामध्ये भिजत घातल्यात 1-2 तासासाठी. 2-3 तासानंतर स्वच्छ डाळी धुवून घेतल्यात आणि पाण्यातून निथळून घेतल्यात आणि मग मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करत असं रवा टेक्स्चर असलेलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. शक्यतोवर पाणी वापरायचं नाही आपल्याला, गरज असेल तरच पाण्याचा वापर करा. असं रवा टेक्स्चर असलेलंच आपल्याला वाटायचं आहे. असं रवा टेक्स्चर असल्यानंतर फुनके छान हे जाळीदार होतात आणि मस्त खुसखुशीत होतात. जर तुम्ही पाणी टाकून बारीक पेस्ट तयार केली ना तर गच्च असे हे फुनके होतात. त्यामुळे रवा टेक्स्चर असलेलं वाटून घ्यायचं. आता या फुनक्यांबरोबर कालणे खाल्ले जातात आमच्याकडे, म्हणजेच वाफेवरची पोळी. हे देखील भिजून घेतली मी याची कणिक. 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं मीठ आणि तेल टाकून मस्त घट्टसर गोळा भिजून घेतला आहे आणि तेलाचा हात लावून झाकून ठेवला आहे. म्हणजे 10-15 मिनटामध्ये छान हा मुरतो आणि मग आपण याचे कालणे लाटायला घेणार आहोत. तोवर एक वाटण तयार करून घेतलं आहे मी. आता डाळी सगळ्या वाटून झाल्यात, त्याच्याबरोबरच जिरं आणि लसूण हे देखील वाटायचं असतं, पण मी विसरली म्हणून आता सेपरेट वाटून घेते. ह्या डाळी सगळ्या उघरट असतात आणि त्यामुळे त्याचा उघरटपणा कमी होण्यासाठी जिरं आणि लसूण हे जास्त प्रमाणात वापरले जातात. म्हणजे 2 चमचे जिरं आणि 15-20 पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि भरपूर सारी कोथिंबीरच्या कोड्या अशा काळ्या मी घेतलेल्या आहेत. थोडंसं पाणी टाकून मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता डाळीच्या वाटणामध्येच हे सगळं वाटण टाकून घेतले आणि आईने छान एकजीव करून घेतलेले. असं मस्त एकजीव करून घ्यायचं. आजच्या फुनक्यांमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरायची असते, कोथिंबीरमुळेच हे छान चवीला लागतात. आता याच्यामध्ये 1 पाव चमचा हिंग घेतला, 1 पाव चमचा हळद घेतली. हे छान एकजीव करून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ देखील छान एकजीव करून घ्यायचं. मग याच्यामध्ये आपण चटणी वगैरे सगळं टाकणार आहोत. आता हे सगळं एकजीव केल्यानंतर याच्यामध्ये चटणीचं प्रमाण घेतलेलं आहे. हे तिखटच चांगले लागतात कारण उघरटपणा असतो याला, म्हणून मी याच्यामध्ये 1-4 चमचे एवढं लाल चटणी पावडर टाकलेली. आता हळद आपली टाकून झाली, हिंग झालं, मीठ झालं. बाकी काही मसाले वगैरे काही टाकायचे नसतात आपल्याला, बस एवढं साहित्य टाकायचं असतं. आणि भरपूर कोथिंबीर अशी पानं घेतली होती, त्याची स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आणि ती टाकलेली. मी मगाशी म्हटली की कोथिंबीर ही जास्त प्रमाणात वापरायची असते. जेवढी कोथिंबीर जास्त ना तेवढे चवीला खूप छान होतात, त्यांचा उघरटपणा लागत नाही आणि चवीला अप्रतिम हे फुनके होतात. आता सगळे वाटून झालं. याच्यामध्ये कांदा देखील बारीक करून टाकणार आहे, पण ज्यावेळेस आपण शिजत घालणार ना त्या टायमाला कांदा बारीक करून आपल्याला टाकायचं आहे. आता इकडे कालणे लाटण्यासाठी घेतले आहेत मी. कणिक छान मळून घेतली, मऊ झालेली छान 10-15 मिनटात. मग याचे छान छोटे गोळे करून कालणे लाटून घेतलेत. आता हे ताटाला तेलाचा हात लावून मस्त बारीक अशा, शक्य तेवढ्या बारीक अशा पोळ्या लाटून घ्यायच्यात. ही कणिक आपण घट्ट मळली होती ना, त्यामुळे छान पातळ असे लाटले जातात, तेल लावून लाटले जातात हे, त्यामुळे पटपट हे लाटून होतात. शक्य तेवढे पातळ लाटायचे आणि मस्त तेलाचा हात लावायचा आणि 4 पदरी घडी करायची. हे झाले आपले कालणे तयार. हे सगळे असे एक करून लाटून घेतलेत आणि यांना वाफेवरती शिजवायचे असतात. फुनक्यांबरोबर हे कालण्यांबरोबर खाल्ले जातात, चवीला अप्रतिम होतात, खूप मऊ होतात हे. जेवढे पातळ लाटले ना तेवढे छान होतात, याच्यापेक्षा जास्त पातळ लाटले तरी ते देखील चालतं. असे सगळे कालणे मी तयार करून घेतले होते आणि हे शिजवायला ठेवले. अगदी 5 ते 7 मिनटातच हे वाफेवरती शिजतात. यांना शिजवून घेतले होते आणि एका डब्यामध्ये कॉटनच्या कापड्यामध्ये झाकून ठेवलेत, म्हणजे लागलीच फुनके शिजायला ठेवलेत. आता हे कालणे आपले तयार झालेत. आता फुनक्यांसाठी त्यांना शिजायला ठेवायचे, म्हणून त्याच वेळेस मी 3 मोठे कांदे घेतले होते आणि ते बारीक कट करून घेतलेत. आता कांदे खूप बारीक असे कट करायचे. भरपूर प्रमाणात कोथिंबीरसारखा कांदा देखील आपल्याला जास्त वापरायचा असतो. हा देखील ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलेला आहे छान. आणि सगळं मिक्स झाल्यानंतर मग याला मी इडली कुकरमध्ये शिजत घातले. हवं तर आपण मोदक पात्राच्या चाळणीवर तेलाचा हात लावून असे मुंडके करून हे शिजायला ठेवू शकतो, पण इडली पात्रामध्ये ठेवल्यामुळे पटपट शिजतात आणि आकार देखील छान येतो. आता हे पीठ आपण कच्चं तेल टाकून देखील खाऊ शकतो, खूप सुंदर लागतं बघा. आणि डाळींचं असल्यामुळे भरपूर प्रोटीनयुक्त हा पदार्थ आज तुम्ही बघताय.
आता कालणे तयार झालेत बघा, छान असे शिजतात. ते शिजल्यानंतर त्यांना चकाकी येते, भरपूर वाफ आलेली, म्हणजे शिजले. जवळजवळ 10 मिनटं झाली होती. आणि असं त्यांना मोकळं करून पाहिलं ना तर पूर्ण पोळीसारखी त्याची चपाती मोकळी होते. आणि दाबून पाहिलं तसं कणिक वगैरे वाटत नाही, म्हणजे लगेच लक्षात येतं आपल्याला शिजल्याचं. तुम्हाला मोकळं देखील करून दाखवते. आईने सगळे हे काढून घेतलेत बघा. हे मोकळं करून दाखवते तुम्हाला. छान अशी मोकळी चपाती झाली, म्हणजे हे छान शिजलेले आहेत. चकाकी देखील आलेली त्याला, परफेक्ट असे शिजून तयार झालेत. आता या फुनक्यांबरोबर आमच्याकडे लांडगं देखील केलं जातं. नाव जितकं मजेशीर आहे ना तितकं छान चवीला लागतं. लहान मुलं तर खूप आवडून खातात त्याला. चपातीच्या कणकी एवढा जाड गोळा घ्यायचा आपला, म्हणजे जाड चपाती लाटायची आपल्याला. शक्यतो चपातीप्रमाणे अशी मोठी पोळी लाटून घ्यायची. त्याच्यावरती जे आपण डाळीचं मिश्रण तयार केलं होतं ना फुनक्याचं, ते छान असं जाळधार लावून घ्यायचं. आता 3 ते 4 चमचे मी थोडं थोडं करत कडेपर्यंत हे सगळं मिश्रण पसरून घेतलेलं आहे, तुम्ही बघताय त्यानुसार. आणि छान हलकी गोल अशी गुंडाळणी त्याची करायची. असं दाबायचं नाही, हलकं हलकं असं गोल गुंडाळणी करायची. आणि याला असाच आपण शिजत ठेवायचा. आता याला शिजायला वेळ जातो, जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतात, कारण जाळजाळ असतो हा. आता याला देखील मी इडली पात्रामध्ये खाली पाणी उकळल्यानंतर मग त्या पात्रांना तेल लावून घेतलं भांड्यांना. आणि मग हे लांडगं शिजत ठेवले. त्याच्याबरोबर थोडेसे कालणे राहिले होते ना ते देखील शिजत घातलेत. छान वाफ फिरू दिली बघा. वाफ फिरल्यानंतरच मग आपल्याला झाकायचं असतं. जर तुम्ही वाफ फिरायच्या आधीच जर हे झाकून दिलं ना तर हे लांडगं अजिबात शिजत नाही, कारण ते जाड येतं. फुनक्याप्रमाणे ते देखील वेळ घेतं, त्यामुळे वाफ फिरणं खूप गरजेचं आहे. आता ते शिजेपर्यंत इकडे इडली पात्राला मी तेल लावून घेतलं आणि मस्त हे डाळीचं मिश्रण होतं ना त्याचे छान आकार देऊन गोळे तयार करून घेतलेत. हवं तर बोटाने मध्ये गोल छेद देखील केलं तरी देखील चालतं, पण मी न करता असेच केलं. ते नंतर आईने छेद केली होती. अशी छान रचून दिलीत सगळी. दोन्ही भांडे तयार करून घेतलीत आणि हे देखील टप्प्याटप्प्याने शिजत ठेवलेलीत. आहे ना मजेशीर हा पदार्थ. पौष्टिक तर खूपच आहे, कारण सगळ्या डाळी वापरून आपण तयार केलेला आहे, त्यामुळे भरपूर प्रोटीनयुक्त हा पदार्थ तयार होतो आपला. आणि बनवायला तर खूपच सोपा आहे, चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही एखाद्या वेळेस नक्की ट्राय करून बघा. नेहमी तुम्ही बनवणारा इतका चविष्ट हा पदार्थ होतो. आता जे लांडगं होतं ते आपलं शिजत आलेलं आहे बऱ्यापैकी. त्याला मध्ये चाकू टोचला ना तर तो कोरडा निघतो आहे, म्हणजेच आतलं त्याचं मिश्रण शिजलेलं आहे. याला काढून घेतला मी. आणि त्याच्याबरोबरच हे बाकीचे फुनके मी उशिरा शिजायला घातले होते, म्हणजे त्याच्याजवळ कालणे शिजायला ठेवले होते, ते काढले आणि त्याच्यावरती फुनके रचून दिलेले. बरोबर हाय फ्लेमवरती 15 मिनटामध्ये हे लांडगं आणि फुनके हे शिजतात. वेळ घेतात ते म्हटली मी. हाय फ्लेमवरती आपल्याला शिजवायचे असतात, त्यामुळे तळाला छान भरपूर असं पाणी टाकायचं. आता हे लांडगं तुम्ही बघताच आहे किती सुंदर दिसतंय. आतमध्ये पोळीमध्ये जे डाळीची गुंडाळणी केली असते ना त्यामुळे चवीला अप्रतिम होतं. दिसायला जितकं सुंदर, नाव जितकं मजेशीर ना तितकं चवीला अप्रतिम होतं. बऱ्याच घरांमध्ये असे फुनके न करता फक्त हे लांडगेच केले जातात. चवीला अप्रतिम लागतात, मुलं तर खूप आवडून खातात हे. याच्यावर तेल टाकून खाल्लं जातं हा पदार्थ. कढीबरोबर खूप टेस्टी हा पदार्थ लागतो, त्यामुळे आवर्जून कढी बनवली जाते आणि कढीबरोबर हा पदार्थ खाल्ला जातो. आता हे असेच तेल टाकून देखील खाल्ले जातात. हे आपले झाले लांडगे तयार. इकडे फुनके देखील शिजत आलेले आहेत, त्यांना देखील मी ह्या पद्धतीने सर्व करून घेतलेले आहेत. आता हे शिजले आहेत ते कसं चेक करायचं. आतमध्ये आईने असं टोचा मारून पाहिला, कोरून पाहिलं, म्हणजे कच्चट लागत नाही, दिसत नाही ना हे बघितलं. आणि असं हाताने चुरून बघायचं, म्हणजे कच्चटपणा जाणवत नाही आपल्याला. किंवा हाय फ्लेमवरती 15 मिनटात परफेक्ट असं शिजतं ते, त्यामुळे चेक करण्याची गरज नसते. त्यासाठी खाली तळाला पाणीही भरपूर असलं पाहिजे, त्याची काळजी आपल्याला घ्यायची, कारण हाय फ्लेमवरती 15 मिनटं आपण हे शिजवतो. आता हे सगळे फुनके तयार झाले. छान असं ताट रेडी केलेलं आहे मी, कढी, फुनके आणि कालणे. कसा वाटला आजचा मेनू मला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी जरा देखील आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.